ओके, तर आता आपण बघणार आहेत थिअरीज ऑफ लर्निंग. आतापर्यंत आपण बघितलं लॉज ऑफ लर्निंग काय आहे, ओके, टाइप्स ऑफ लर्निंग काय आहे, ओके, कन्सेप्ट काय आहे. ओके, आवाज येतो मला लास्टपर्यंत. तर आता आपण बघणार आहे थिअरीज ऑफ लर्निंग. ओके, लर्निंग प्रोसेस काय आहे, कोण रीड करणार? तूच कर रीड, तूच कर. डोकं दुखते ना तुझं? आता बरं आहे ना आता मग. The steps in learning process. The learning process is carried over through various steps according to H.P. Smith. आता H.P. स्मिथ काय म्हणतो? नाव आहे पर्सनचं स्मिथ. असे अनवॉन्टेड नाव असले समजून घ्यायचं. आपल्यातले इंडियातले असे लोक काही करू शकत नाही. ओके, ते आहे ते बाहेरचेच आहे. ओके, आता मोटिव्ह बघणार. Motive are the dynamic force that compel the individual to act. The direction of a learning depends upon the relative strength of motive. Unsatisfied motive or need compel the individual to satisfy them, which initiate the learner to learn something. ओके, मोटिव्ह काय आहे? मोटिव्हचं मिनिंग माहिती आहे? नॉर्मल वेळ याच्यामध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये मोटिव्ह काय? आता माझा आजचा मोटिव्ह काय आहे? ओके, हा माझा मोटिव्ह आहे. ओके, हा माझा काय मोटिव्ह आहे. ओके, तर लर्निंगमध्ये काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा मोटिव्ह. ओके, तुमची स्ट्रेंथ किती आहे? ओके, एखादा मोटिव्ह अचीव करण्याची. ओके, ते झालं. त्यानंतर आहे की आता इंडिव्हिज्युअली तुम्ही कसं सॅटिस्फाय होणार. आता मी आहे तर मला असं वाटणार की मी स्टुडंटला जास्तच बोर करतोय. ओके, असं मला वाटतं. ओके, आता पण ज्यावेळेला मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार, तुम्ही आन्सर करणार, हा का झाला माझं सॅटिस्फॅक्शन. ओके, म्हणजे जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे ते तुम्ही मला बॅकमध्ये पण दिले. ओके, काही रिटर्न पण दिले, म्हणजे हा का झाला माझा सॅटिस्फॅक्शन. ओके, त्यानंतर खाली घ्या. आता इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं वेगळं आहे. ओके, Unattractive goal. For the satisfaction of the need, the individual sets defined goal for achievements. For the satisfaction of a need, the setting of the goal help in making the learning purposeful, इंटरेस्टिंग. and interesting. आता प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन वेगवेगळं आहे. आता जर का मी तुम्हाला या ठिकाणी बोललो की तुम्हाला क्वेश्चन विचारले, तुम्ही आन्सर नाही दिलं. ओके, मग त्या ठिकाणी काय करणार, मी डिफरंट वेनं तुम्हाला टीच करण्याचा प्रयत्न करणार जोपर्यंत मला तुमच्याकडून फीडबॅक भेटत नाही. ओके, तुम्ही ज्यावेळेला जे मला तुमच्याकडून पाहिजे तुम्हाला भेटत नाही. ओके, सपोज तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आहे, त्या आन्सरचं तुम्हाला त्या क्वेश्चन तुम्हाला आन्सर येत नाही. ओके, मग मी काय करणार, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कोणत्या वेळेला परफेक्टली वाटेल किंवा तुम्हाला कसं अंडरस्टँडिंग होईल. ओके, त्यानुसार मी तुम्हाला सांगेल. ओके, मग त्यामध्ये काय होणार आहे की एक इंटरेस्ट आपण डेव्हलप होतो आपल्यामध्ये शिकण्याचा. आता माझी मेथड वेगळी आहे, प्रत्येकाची मेथड वेगळी आहे सायकोलॉजी शिकवायची. माझी मेथड काय आहे, स्वतः रिलेट करा आणि शिका. आता एक सायकोलॉजिस्ट बोलणार नाहीच, लर्निंग म्हणजे लर्निंग, बाकी मग तुम्ही काही करा. ओके, प्रत्येकाचं वेगळं आहे. ओके, तर माझं वेगळं आहे. फक्त मला काय आहे, अचीव करायचं आहे तुमचा गोल. तुम्हाला समजण्याची अंडरस्टँडिंग किती झाली किती नाही. ओके, A block to the attainment of the goal. If the individual face no difficulty in attaining the goal, he will not change his present behavior. This means there is no necessity to learn. If block or a barrier obstruct the individual to reach a goal, then the individual will try to change his behavior. Means something to change his behavior to reach goal. ओके, आता मला काय आहे, जे माझा गोल आहे. ओके, आता मला माझा गोल अचीव करायचं आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर का तुम्ही तुमचं गोल जे आहे, ओके, ते प्रॉपरली अचीव नाही करू शकले. ओके, त्या ठिकाणी काहीतरी डिफिकल्टी तुम्हाला आली. ओके, किंवा तुम्हाला जे तुमचं बिहेवियर आहे त्या ठिकाणी तुम्हाला चेंज पण करू शकतात तुम्ही. ओके, किंवा नाही चेंज केलं तर तुमची गोलवर काय अफेक्ट होणार. ओके, या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. हे बघा, हे सिम्पल आहे. एक तुम्हाला एक्झामला विचारणार नाही आहे, जस्ट आहे म्हणून नाही. एक आपण बघू ना, एक्स्ट्रा नॉलेज पाहिजेत, पण तुमचं
तुम्हाला मेन इम्पॉर्टंट काय आहे, जे तुम्हाला पाहिजे ते नॉलेज पाहिजे. एक्स्ट्रा नॉलेज कधी येतं की जेव्हा माझा सगळा स्टडी झालाय मग मी त्याला डिफरंट काहीतरी रीड करतो. ओके, हे त्यासाठी आहे. Some other steps involved in learning are reinforcement, integration, and learning situation. आता बघू आपण खाली. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? If the responses is successful in action and satisfied the needs on the Subsequent occasions, the individual will tend to repeat it. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही एखादा सक्सेसफुल रिस्पॉन्स देताय, तुमची बॉडी एखादा किंवा तुम्हाला एखादा सक्सेसफुल रिस्पॉन्स पाहिजे. ओके, मग त्या ठिकाणी सक्सेसफुल रिस्पॉन्स तुम्हाला भेटला, जे पण तुमचं नीड्स आहे, ओके, जे गोल आहे, ओके, ते तुमचं अचीव्ह झालं त्या ठिकाणी. ओके, मग आता ते डिपेंड करतं की इंडिव्हिज्युअल आहे की तुम्हाला परत करायचं आहे. आता आपण बोलतो ना नाही झालं तर मग आपण काय करणार, रिपीट करणार. आता मला तुम्हाला शिकवायचं आहे, ओके, तुम्हाला नाही समजलं, मला काय करावं लागणार आहे, रिपीट करावं लागणार आहे. इंटिग्रेशन, ॲडिशन, आपड The individual integration, the success response with the individual previous learning so that it became a part of a new functional whole. ओके, आता इंटिग्रेशन म्हणजे काय की तुम्ही काहीतरी ॲड करतात. तुम्हाला हे माहिती आहे, तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन माहिती, तुमचा नर्सिंग केअर प्लॅन काय राहतं माहिती आहे का? काहीतरी असेल ना नर्सिंग केअर प्लॅन, काय माहिती नाही तुम्हाला? नर्सेस नोट्स, नर्सिंग केअर प्लॅन माहिती आहे का? माहिती असेल ना. इंटरव्हेन्शन, प्लॅनिंग, रॅशनल, इव्हॅल्युएशन, त्यामध्ये सेम इंटिग्रेशन म्हणजे काय, आपण काय ॲड करणार, त्यात ॲड थिंग काय करणार. आता मला माझा गोल अचीव्ह करायचा तर मग त्या ठिकाणी मी काय ॲड करणार, अशा गोष्टी की जी मी लास्ट टाइम शिकलोय पण मला त्यात नवीन गोष्टी ॲड करायची. ती नवीन गोष्टी ॲड करून मला एखादा गोल अचीव्ह करायचा आहे. ओके, तेच आहे. समजतंय ना की जास्त फास्ट होत आहे? आता एक्झाम्पल द्यायला आता एवढ्या वेळ पण नाही, माझा एनर्जी पण नाही तेवढी. लर्निंग सिच्युएशन पुढं. Learning situation provide opportunity for learning the quality, speed, and effectiveness of learning depends much upon the kinds of learning situation and environment available to the learner. लर्निंग सिच्युएशन, आता ही सिच्युएशन काय आहे तुमची? लर्निंग सिच्युएशन मी पकडतो किंवा तुम्ही पकडा. आता तुम्हाला बघायचं आहे की मी काय शिकवते, तुम्ही किती कॅप्चर करताय. आता मला असं वाटतं की तुम्ही कॅप्चर 0% करत असाल, तुम्ही फक्त ऐकताय. ओके, मग तुमचे 95 जे वर्क करणारे तुमचे डोळे आहेत ते वर्क करताय का प्रॉपरली, नाही करत. ओके, मग आता या ठिकाणी काय, ही सिच्युएशन तुम्हाला डिपेंड करते. असं करू नका, मला आवडत नाही ते. ओके, या ठिकाणी आता या ठिकाणी सिच्युएशन कशी आहे माहिती आहे का? क्वालिटी, स्पीड अँड इफेक्टिव्ह ऑफ लर्निंग डिपेंड. आता मी तुम्हाला शिकवतोय स्पीडमध्ये शिकवतोय, स्पीडमध्ये. ओके, चल ठीक आहे, वाचले संपले. स्पीडमध्ये तुम्हाला काहीच कळत नाही. इफेक्टिव्ह आहे का? त्याचं काही क्वालिटी का शिकण्यासाठी नाही. ओके, आता डिपेंड करते एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजे कसं, आता तुम्हाला एखादी गोष्ट रीड करायची आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली एन्व्हायरमेंट पाहिजे. ओके, आपण बोलतो ना गरजेच्या ठिकाणी मी अभ्यास करतो, पॉसिबल आहे. तुम्हाला एक सायलेंट स्पेस पाहिजे, एक प्रॉपरली डेस्क पाहिजे, प्रॉपरली चेअर पाहिजे, त्यानंतर फॅन, लाईट वगैरे तुम्हाला जे पण इक्विपमेंट वगैरे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याला आपण बोलतो लर्निंग सिच्युएशन. ट्रान्सफर ऑफ लर्निंग आता बघू आपण. कोण वाचणार? तुमच्या बुकमध्ये आहे का ते ट्रान्सफर ऑफ लर्निंग? नसेल तर मग नको. आहे का? कोण रीड करणार? रीड करा. Definition: transfer refers to the transfer of knowledge, training, and habits acquired in one situation to the another situation. आता माझ्याकडे नॉलेज आहेत, खूप सारं नॉलेज आहे. मग आता मी नॉलेज काय करणार, मला ट्रान्सफर करायचं आहे माझं नॉलेज कोणाच्या त्याच्यामध्ये. असं नाही की आपण बोलतो ना यार तुझ्याकडे मार्क्स तुला चांगले पडले, तुझा मार्क्स मला दे ना, पॉसिबल आहे का? नाही, पण नॉलेज पॉसिबल आहे. जी गोष्ट पॉसिबल आहे आपण तीच करू शकतो. लर्निंग पॉसिबल आहे. आपण बोलतो ना तुला भारी क्रिकेट जमतं, मला पण शिकव ना, पॉसिबल आहे.
पण मार्क्स पॉसिबल आहे का? आता हिचं बुक ही घेऊ शकते, ओके. अशा काही गोष्टी ज्या पॉसिबल आहे, ओके. आता एक हॅबिट आहे, एखाद्याला अल्कोहोल कंझ्युम करायची सवय, तो दुसरा बोलतो तू पण कर, पॉसिबल आहे. अशा काही गोष्टी जे पॉसिबल आहे, ओके. त्याचमध्ये आपण बघणार ट्रान्सफर ऑफ लर्निंग. मी अल्कोहोलचं काय एक्झाम्पल देतो, कारण की तुम्हाला अल्कोहोल डिसऑर्डर सिंड्रोम आहे 3rd इयरला, त्यावेळेला तुम्हाला कळणार जे पण आहेत ना हॅबिच्युअल डिसऑर्डर, ते तुम्हाला 3rd इयरला शिकायला आहे सायकॅट्रिकमध्ये, ओके. आता यामध्ये कसं एक हॅबिट आहे किंवा एक ट्रेनिंग तुम्ही देता कोणाला तरी. आता माझ्याकडे नॉलेज खूप आहे, ओके. आता मी काय करणार, ते नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करणार, तुमच्या माइंडमध्ये इन्सर्ट करणार, ओके. त्यालाच काय बोलणार आपण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग, ओके. आता जे माझ्याकडे मी कोणाला तरी शेअर करून, आता जी माझी हॅबिट आहे, जी माझ्यामध्ये स्किल्स आहे, ओके, तर तुम्हाला स्किलनुसार मी तुम्हाला शिकवणार, तुमच्यामध्ये पण ते काय होणार, परफेक्शन येणार, ओके. येतच ना. आता तुम्ही ज्यावेळेला कुक करतात फर्स्ट टाइम, प्रॉपरली होणार का? नाही. नेक्स्ट टाइम होणारच, काय तुमची लर्निंग प्रोसेस आहे. मग तुम्ही नेक्स्ट टाइम कोणाला जर का शिकवायचं आहे तुम्हाला, तुम्ही त्याला प्रॉपरली शिकू शकतात ना, ओके. तरच आपण बोलणार ट्रान्सफर ऑफ लर्निंग. ते डेफिनेशन 2 डेफिनेशन दिलेले आहे. कावळोना 1973 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. तीच तुम्हाला डेफिनेशन मी आता समजून सांगितली यावरती. टाइप्स ऑफ ट्रान्सफर कोणते, पॉझिटिव्ह ट्रान्सफर, निगेटिव्ह ट्रान्सफर आणि झिरो ट्रान्सफर. खाली आहे का बाबा? हां. आता डायरेक्टली आपण बघणार आहे पॉझिटिव्ह ट्रान्सफर काय. आता when something previously learned benefit performance or learning in a new situation. Example, if one has learned to play tennis and he found it easier to learn flat of badminton. आता तुम्हाला समजलं एक्झाम्पलमध्येच काय. आता मी जर का तुम्हाला ट्रेनिंग देतोय, ओके, शिकवण्याची, किंवा तुमच्याकडून मी स्किल प्रॅक्टिस करून घेतोय इंजेक्शन ॲडमिशन करण्याची. आता तुम्हाला इंजेक्शन द्यायला शिकवतोय मी, ओके. मग आता तुम्हाला ज्यावेळेला मी इंजेक्शन द्यायला शिकवतोय, फर्स्ट टाइम मी काय करणार, मी तुम्हाला प्रोसिजर करून दाखवणार इंजेक्शनची, ओके. ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, डायल्यूट कसं करायचं आणि पेशंटला कसं द्यायचं, ओके. मग ही का झाली, एक प्रोसिजर झाली. मग त्यानंतर तुम्ही रिडेमॉन्स्ट्रेट करणार, तुम्ही स्वतः जाऊन शिकणार, ओके. मग तुम्हाला पण मी तुमची प्रोसिजर बघणार की तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय का नाही. मग ते झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पेशंटकडे जाणार, ओके. आता हा इम्पॅक्ट कोणता झाला, ही लर्निंग कोणती झाली, पॉझिटिव्ह. आता आपण बघणार निगेटिव्ह. आता म्हणजे आता तुम्हाला बेनिफिट भेटला ना काही ना काहीतरी, जे मी तुम्हाला शिकवलं तर मी यूज केलं, ओके. निगेटिव्ह सिम्पल आहे. थांबा, वाचू पण नका, सिम्पल सांगू का. आता मी मराठी आहे, ओके. आता माझी मदर टंग मराठीची आहे, ओके. मला इंग्लिश बोलायला लावलं एका ठिकाणी, पॉसिबल आहे का? नाही. कारण की मला ती गोष्ट शिकावं लागणार आणि शिकल्यानंतर मला ती डेव्हलप होणार, ओके. पण अचानकली फॉलो होऊ शकते का? नाही. आता मी इंग्लिश पण तुम्हाला बोलतोय, तुम्ही सगळे मराठी आहे, तुम्हाला समजत नाही इंग्लिश, इफेक्टिव्ह आहे का? नाही. त्याला आपण का बोलणार, निगेटिव्ह लर्निंग. सिम्पली एवढं रीड करायची गरजच नाही. फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट काय, झिरो ट्रान्सफर काय, पॉझिटिव्ह ट्रान्सफर काय, निगेटिव्ह ट्रान्सफर काय, तेवढं तुम्हाला कळालं बस, बाकी काही नको. आता हे रीड करा कोणातरी. हां. Previous learning makes No no difference. difference at all to the Performance performance or learning in a new situation. Okay. Example. सिम्पल सांगते बघा. झिरो ट्रान्सफर म्हणजे काय, तुम्हाला समजलं. आता तुम्ही लर्नर आहे, मी परफॉर्मन्स आहे, समजा एक्झाम्पल देतो. दोघांना पण ट्रान्सफर ऑफ लर्निंग ट्रान्सफर झाले नाही आपली. तुम्हाला पण काही शिकायला भेटलं नाही, मला पण काही समजलं नाही, त्याला आपण बोलणार झिरो ट्रान्सफर. समजलं? अशी नका बघू सिरियस. समजलं का, हो की नाही ते सांगा. ओके, घ्या. समजता मी काय बोलतोय ते? आपको समझ रहा है? नहीं समझ रहा है? वो जीरो ट्रांसफर मेरे ऊपर से गया। ऊपर से गया, ओके. अभी मैं आपको टीच कर रहा हूँ, ओके. मैं आपको अभी टीच कर रहा हूँ, ओके. आप एक लर्नर हो, आप कुछ सीख रहे हो, और जो परफॉर्मेंस रहता है, मतलब मैं अभी परफॉर्म कर रहा हूँ, आप सीख रहे हो, ओके. दोनों में डिफरेंस है, ओके. अगर मुझे आपसे कुछ लर्न करना है, ओके, और मुझे कुछ परफॉर्म करना है, दोनों का भी इफेक्ट एक दूसरे के ऊपर नहीं हुआ, उसे हम बोलेंगे जीरो ट्रांसफर. अब समझ में आया? समझ में आया? अभी एक बैट्समैन है और एक बॉलर है. बैट्समैन का मीनिंग मोटिव क्या है कि मुझे 6 मारना है, और बॉलर का मोटिव क्या, मुझे आउट करना है. पर बॉल डॉट गया, बॉल क्या गया, डॉट गया.
दोनों में कुछ एक दूसरे को सीखने को कुछ मिला नहीं। दोनों का मोटिव क्या है, मुझे आउट करना है और मुझे 6 मारना है। ओके, समझ में आया अभी? पॉझिटिव्ह म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतोय एखादी गोष्ट तुम्हाला शिकवतोय, मग ती गोष्ट तुम्ही इफेक्टिव्ह करतात। आता मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवतोय, उद्या तुम्ही टीचर झाले, तुम्ही पण सायकोलॉजी शिकवला, म्हणजे काय इफेक्टिव्ह झाला का नाही माझ्याकडून? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट गेला ना तुमच्यावर। आणि निगेटिव्ह म्हणजे काय, मी तुम्हाला शिकवतो तुम्हाला समजतच नाही, निगेटिव्ह। समजलं? थेरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग सिंपल आहे बघा, इमेजमध्ये पण दिलेले आहेत। आता ही तुझं नाव काय? लास्टवाली आपो। ओके, 1 2 3 4। आता ही काय बोलती, तुझे केस खूप छोटे हिला। ओके, ही काय बोलते, तुझी हाईट खूप छोटी आहे। ओके, ती काय बोलणार, तुला काहीच येत नाही। एग्जाम्पल दे रहा हूँ मैं, समझो, समझने के लिए एग्जाम्पल दे रहा हूँ मैं, सिरियसली मत लो इतना। आता ही काय करणार, मग ही आता जाऊ दे, एक्झाम्पल चांगला देतो तुम्हाला, परत तुम्ही भांडण करसाल एकमेकांमध्ये। ओके, आता ही सायकोलॉजी शिकवते हिला, आणि ही ॲनाटॉमी शिकवते या पर्सनला। ओके, आणि ही शिकवते अजून कोणता सब्जेक्ट तुम्हाला? हां, फिजिओलॉजी शिकवते त्या तिला। ओके, मग आता या ठिकाणून हिला ट्रान्सफर झाली, सायकोलॉजी म्हणजे काय समजलं। मग ही काय शिकवणार, ॲनाटॉमी तिला। ओके, ती काय शिकवणार, फिजिओलॉजी। ओके, मग जर का ही डायरेक्टली हिना याच्यासोबत कम्युनिकेट केलं किंवा डायरेक्ट हिला सायकोलॉजी शिकवला, म्हणजे आता हा इम्पॅक्ट कोणता झाला, पॉझिटिव्ह। हा कोणता झाला, हा पण पॉझिटिव्ह झाला। निगेटिव्ह म्हणजे कसा, ज्यावेळेला तुम्हाला फीडबॅक भेटणार नाही त्या ठिकाणी। ओके, हिनं हिला शिकवलं, पॉझिटिव्ह भेटला, त्यानंतर हिनं पण हिला शिकवलं, पॉझिटिव्ह भेटला। पण ज्या वेळेला ही लास्टवाल्यांना जर का शिकवणार तर पॉझिटिव्ह भेटणार आहे का, नाही। ओके, समजलं आता? ओके, ठीक आहे, पण ते वाला एक्झाम्पल समजलं का? आता हे मुलीनं एक्झाम्पल दिलं, मग आता तिच्या वेळेनं तुम्ही थिंक करा, तिनं कसं एक्झाम्पल दिलं असं, मी माझ्या वेळेनं एक्झाम्पल दिलं। माझ्या क्लासची मुली आहे ना, तिनं हा फोटो टाकला होता, आता कशाला टाकला मलाच माहिती नाही, एवढं डिफिकल्ट रिलेशन आहेत। ही थेरी आहे, ते थेरी तुम्हाला समजत नाही म्हटलं मग। आता मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवतोय, तुम्हाला समजलं म्हणजे काय, पॉझिटिव्ह। आणि जर का मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवतोय, तुम्हाला नाही समजलं म्हणजे काय, रिलेशन आहे। थेरीज ऑफ लर्निंग ही आहे, थेरीज आहे। यामध्ये पण ते सांगितलंय, ज्यावेळेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्या पर्सनवर, त्यावेळेला निगेटिव्ह इम्पॅक्ट पण पडणार। अशा थेरीमध्ये ही डिफिकल्ट थेरी आहे, जरा तुम्ही सोडून द्या, स्किप करा। पण तुम्हाला वरचं कळालं, आपको समझ में आया ऊपर का क्या है, थोडा डिफिकल्ट आहे। म्हणजे ते इमेज असे तुम्हाला बघायला गेलं ना, तुम्ही बोलतात की याची मुलगी येते पण तिचा वडील तो ब्लड रिलेशन मध्ये तुम्हाला, आता मला माहिती आहे ब्लड रिलेशन म्हणून मला परफेक्टली जेनेटिक्स ते ब्लड रिलेशन म्हणजे कसं की आपल्याला फाइंड करायचं आहे। आता 2 मुली क्लासमध्ये बसल्या आहे, ओके, तिचे वडील तिचे आत्याचे हजबंड आहे। ओके, असं एक्झाममध्ये क्वेश्चन येतात असे, असं नका करू, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतात असे क्वेश्चन ब्लड रिलेशन रिलेटेड। त्यानंतर तुम्हाला लास्ट फाइंड आउट करायचं आहे की कोणाचं काय आणि कोणाचं काय। तर आता समजा ही कोणाची मुलगी असणार आहे, ओके, एचा वडील बी असणार आहे, बीचे वडील सी असणार आहे। ओके, असं याचं मिनिंग तेच आहे की बाबा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला म्हणजे पॉझिटिव्ह लर्निंग म्हणजे काय, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला म्हणजे निगेटिव्ह लर्निंग काय, आणि दोघांना पण नाही समजलं म्हणजे 0। आता त्या मुलींना का टाकलं मला हे पण माहिती नाही, थेरी समजली मला। हे बघा खाली घे, अरे हे बघ, ऐक सिंपल आहे, सिंपल। ज्या वेळेला हा याच्यासोबत कम्युनिकेट करणार, ओके, मग दोघां म्हणजे काय झाली, हा डायरेक्टली तिच्यासोबत कम्युनिकेट करणार, डायरेक्टली गेला ना, पण तिच्याकडून काही इम्पॅक्ट भेटला का त्याला, नाही। ज्यावेळेला हा याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतो, हा काय करतो, पॉझिटिव्ह देतो, पण ज्यावेळेला हा तिला देणार, तिच्याकडून भेटणार का निगेटिव्ह, नाही भेटणार। मग आता ही काय करणार, हा काय करणार, डायरेक्टली त्यासोबत कॉन्टॅक्ट करणार। म्हणजे आता आपल्या दोघांमध्ये जे कॉन्टॅक्ट होत आहे, मी डायरेक्ट थर्ड पर्सनला शिकवतोय, संबंध आहे का त्याच्याशी, नाही, म्हणजे काय झालं, निगेटिव्ह। पण ज्यावेळेला मी ह्या पर्सनला ह्या पर्सन सोबत शिकवतोय,
म्हणजे काय झाला पॉझिटिव्ह. आता तर समजतंय ना, हाँ, so अभि तो समज रहा है ना. पण जर का मी याच्याशी ना त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर होणार आहे का, म्हणजे 0 फर्स्ट आणि लास्ट, कारण की संबंधच नाही दोघांची, म्हणजे काय झाला 0. समजलं आता तर समजलं, आता तरी समजलं. समजलं. ठीक आहे, क्या थोडं समजलं. अजून समजणार, तुम्ही जो अभ्यास करणार तेव्हा घ्यावरती. समजलं ना. हे नाही पण ते तुम्ही आधी शिकवलं जे इम्पॉर्टंट आहे ते समजलं. ओके ठीक आहे. इमेजचं काय नाही, तुम्ही बघा फक्त. कोण रीड करता? रीड करा कोणतरी. कोणाला झोप येते? झोप कोणाला येते? आवाज चांगला कोणाचा ते सांगा पहिले. तू कर. A perception theory of transfer. The theory of identical elements or identical components. Similarity of content, similarity of technique. Theory of generalization, or transposition, theory of transfer, theory of ideals. ओके, आता हे घ्या वरती घ्या वरती. सिम्पल सांगतो, असे कंपोनंट. सिमिलरिटी ऑफ कंटेंट. ओके, आता मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवते, आता तुम्हाला सायकोलॉजीमध्ये मी सायकोलॉजी शिकवणार, सिमिलरिटी शिकवणार त्या सिमिलर वेनाच. आता मी लर्निंग शिकवतो, तुम्हाला थिंकिंग पण शिकवणार. थिंकिंग म्हणजे तुम्ही काय थिंक करतात आणि तुम्ही काय लर्न करतात. ओके, काय झाला सिमिलरिटी. सिमिलरिटी ऑफ टेक्निक्स. आता माझी मेथड्स काय, टेक्निक प्रॉपर आहे, सिम्पल आहे. ओके, सिमिलर आहे, जसं मी काल शिकवलं तसं आज पण शिकवणार. ओके, आता मी PPT नाही शिकवतोय, उद्या बोर्डवर शिकवणार. तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह होणार का, म्हणजे आता आज मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, उद्या तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल थोडी डिफरंट असणार आणि मला पण लिहायला थोडा वेळ लागणार. ओके, मग ही मेथड तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करताय, पण मी जर का अचानक ही मेथड चालू केली तर डिफरंट आहे ना, म्हणून काय करणार आपण, सिमिलरिटी टेक्निक फॉलो करणार. ओके, थिअरी ऑफ जनरलायझेशन, ट्रान्सपोजिशन, थिअरी ऑफ ट्रान्सफर, थिअरी ऑफ आयडियाज. ओके, आपण हे खाली बघू आता. Educational implications of transfer of learning. घ्या एकदा. Study habits. Okay. Well-being. Being Being self-prepared. self-prepared. Wholeness. Planning and organization. Clarity of purpose. Prompt start. Search for essentials in assignments. Note-taking. Review and overlearn. Paying attention towards charts, tables and formula. ओके, आता स्टडी हॅबिट्स जे तुम्ही लर्निंगमध्ये यूज करतात. सेल्फ प्रिपेअर असतात तुम्ही. असं नाही की बाबा तुम्ही डायरेक्ट सकाळी उद्या एक्झाम आहे तर आज उठून जायचं एक्झामला, असं करतात भरपूर मुलं, पण फेल होतात. ऑप्शन आहे त्यांच्या फेल होण्याची. होलनेस. ओके, होलनेसचा मिनिंग असा आहे की ऑल, पूर्णपणे त्यांना ऑल नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल, म्हणून ते लर्न करतात. ओके, प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन. विदाउट प्लॅनिंग ऑर्गनायझेशन होत नाही. आता मला तुमच्या 8 लोकांना एखादी गोष्ट शिकवायची तर मला प्लॅन करून यावं लागेल, पण मी प्लॅन नाही करत, म्हणून काय होतं कधी कधी ऑर्गनायझेशनमध्ये डिफिकल्टी येते. ओके, क्लॅरिटी ऑफ पर्पज. आता माझं मी क्लिअरली असतो, जे पण आहे मिनिंग आहे प्रॉपरली मिनिंगच तुम्हाला ते सांगणार. ओके, भले जे कोणा दुसऱ्याने बनवलेलं असणार, पण माझं मिनिंग काय आहे ते तुम्हाला मी प्रॉपरली तेच सांगणार. ओके ओके, फ्रॉम स्टार्ट. फ्रॉम स्टार्टचा मिनिंग असा होतो की ज्या वेळेला आपण आता मला एखादी गोष्ट शिकायची आहे. ओके, तर मी स्टार्ट कुठून करणार, स्टार्टिंग मेथड म्हणजे कुठून असणार. ओके, त्याला आपण फ्रॉम स्टार्ट बोलतो. सर्च फॉर इसेन्शियल इन असाइनमेंट्स. जे आपण तुम्हाला आता वाटतं की बाबा मला हे क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये मला हा डाऊट आहे. ओके, हे ते त्यानंतर तुम्ही सर्च करा त्या गोष्टीबद्दल. नोट टेकिंग. हे तर माहिती आहे ना नोट टेकिंग म्हणजे काय, त्याचं मिनिंग सांगायचं माहिती आहे ना. रिव्ह्यू अँड ओव्हरलर्न. ओके, रिव्ह्यू म्हणजे काय, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर तुम्हाला माहिती आहे. रिव्ह्यू म्हणजे काय, आपण बोलतो ना रिव्ह्यू म्हणजे एक मी जे शिकलो त्याचा रिव्ह्यू फाइंड आउट केला. आता मी तुम्हाला एखादं रिव्ह्यू तुम्ही कसा की तुम्ही तुमच्या वेळेला कसं बघणार, परत मी आतापर्यंत काय शिकलो, मला रिव्ह्यू करायचं स्वतःलाच. मी आतापर्यंत जे केलं ते कसं केलं. ओके, रिव्ह्यू करणं. फक्त मान हलवू नका, नसेल जमलं तर सांगा. पेइंग अटेन्शन टू वर्ड्स, चार्ट्स, टेबल्स अँड फॉर्म्युला. ओके, प्रॉपरली अटेन्शन तुमचं आता आहेत.
तुम्हाला समजलं तरी पण तुम्ही हो करतात, मान हलवतात, नाही समजलं तरी मान हलवतात. ओके, त्याला आपण बोलणार पेइंग अटेन्शन टू वर्ड्स, चार्ट्स, टेबल्स आणि फॉर्म्युला. ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. Avoid nervousness, avoid overexertion, never root, learn. आता हा एक पर्सन आहे, एक मुलगा आहे, तुझ्या माइंडमध्ये एवढं चालू आहे की त्याला प्लेनमध्ये पण बसायचं आहे. तुम्हाला इमेजवरून नाही बघा, सांगण्यासाठी मी किती पण सांगू शकतो, पण तुम्हाला किती अंडरस्टँडिंग येते तुमच्यावर. आता त्याला कारमध्ये आता त्या इमेजवरून तुम्हाला काय दिसतं ते फक्त सिम्पल होणे बघा. तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला जेवण पण करायचं आहे, तुम्हाला फिरायला पण जायचं आहे, तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे, पण तुम्ही अभ्यास फक्त पुस्तक घेऊन बसले, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी गुड चालू तुमच्या माइंडमध्ये. ओके, त्यालाच आपण बोलला की इमेजचं मिनिंग ते होतं बरं का. आता या वरचं एकदा बघा, वरचं एकदा मला बघू दे. हां, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला कळालं. आता जे तुम्ही लर्न करता त्यामध्ये तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. अवॉइड नर्वसनेस. आता तुम्हाला मी सांगितलं समोर या कोणीतरी एक आणि 2 शब्द बोला, नर्वसनेस येणारच, नर्वस फील होणार. तुम्ही काय करणार, सेल्फ प्रिपेअर करणार आहोत. नाही, मला 8 लोकांमध्ये बोलायचं आहे, मी काय करणार, सेल्फ प्रिपेअर करणार. तर मी करतो का, नाही, कारण की माझ्यामध्ये काय आहे, कॉन्फिडन्स आहे. ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही तो काय करतो, नर्वस फील करतो. ओके, अवॉइड ओव्हर एक्झॉशन. ओके, एक्झॉशन म्हणजे कसं की जास्त काम, एक्झॉस्ट म्हणजे एकच गोष्ट खूप वेळा करणं किंवा एकाच टायमिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी करणं. आता मला शिकायचं पण आहे, मला माझा स्टडी पण करायचा आहे, मला फिरायला पण जायचं आहे. ओके, हे काय झालं, एक्झॉशन झालं माझ्या बॉडीला. ओके, म्हणून ते काय बोलतात, अवॉइड करा तुम्ही एक्झॉशन. ओके, नेवर. आता हा नेवर रूट होतं, ते नेवर रूट टू लर्न होतं ते, पण तिनं नेवर रोट लर्न लिहिलं. ओके, नेवर रूट टू लर्न म्हणजे की जे तुम्ही शिकताय ते प्रॉपरली शिका, ओव्हरकम करू नका त्या गोष्टीला. ओके, ही इमेज तुम्हाला कळाली. आता घ्यावरती Interventions in learning. Learning disorders are thought to be caused by neurological impairments in the region of the brain controlling the visual and language processing, attention, and planning. Learning disorders are usually genetic. However, at times may be caused by infections. तारे जमीन पे मूवी किसने देखा है, सबने देखा है. त्याच्यामध्ये त्याला कोणता डिसऑर्डर असतो, त्या वो जो छोटा बच्चा रहता है वैसे कौन सा डिसऑर्डर रहता है तारे जमीन पे त्या मूवीमध्ये, म्हणजे तो तीच मुलामध्ये म्हणजे कोणता डिसऑर्डर आहे तो, न्यूरोलॉजिस्ट लर्निंग डिसऑर्डर. त्याला तुम्ही कितीही समजून सांगा पण त्याला समजत नाही. मग तो जो असतो ना टीचर, त्याला कळतं की त्याला लर्निंग डिसऑर्डर आहे. ओके, आता मला कळालं सगळ्यांनाच लर्निंग डिसऑर्डर आहे या ठिकाणी. समजलं तुम्हाला, अल्टरनेशन इन लर्निंग आपको समझ में आया. आता जी डिसऑर्डर आहे मला लर्निंग डिसऑर्डर आहे, मी काय करणार, त्या डिसऑर्डरला मी डिफरंट वेने करणार. आता तुम्ही बोलणार PA तुम्ही लिहिणार, मग PA लिहिल्यानंतर मला माझी अंडरस्टँडिंग वेगळी असणार. त्या ठिकाणी मला लर्निंग डिसऑर्डर आहे, मला समजलं नाही ते, मी काय करणार, P ची जागी Q लिहिणार, A ची जागी वेगळाच कोणता तरी वर्ड लिहिणार. हां, B ने लिहिणार, अल्टरनेट जो पण वर्ड आहे त्याचा रिलेटेड मला काय समजलंय तो लिहिणार. ओके, The main types of learning disorders are reading disorder, mathematics disorder, disorder of written expressions. रीडिंग डिसऑर्डर कोणाला आहे, त्या मुलाचं नाव काय होतं माहिती कोणाला, ईशान. ईशानला कोणता डिसऑर्डर आहे, रीडिंग डिसऑर्डर आहे. मग तो नंतर तिचा टीचर त्याला कोणत्याही वेळेला समजून सांगतो की त्याला काय समजतं, कारण की त्याला माहिती त्याला डिसऑर्डर आहे, पण टीचरला पण कळालं आता त्याला डिसऑर्डर आहे. मग टीचर काय करणार, त्याला प्रॉपरली एज्युकेट करणार, की प्रॉपरली लर्न करायला शिकवणार, प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करायला शिकवणार. ओके, जे त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटी बाहेर काढणार. ओके, मग त्यामुळे काय होणार, रीडिंग डिसऑर्डर हा कमी होणार त्याचा. रीडिंग डिसऑर्डर लहान मुलांमध्ये खूप बघायला भेटतो. आजकाल तर एवढे झालेत ना की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एखादा छोटा मुलगा वगैरे असेल ना, त्याला पण रीडिंग डिसऑर्डर आहे, पण तो एका लेवलपर्यंतच असतो. सिव्हिअर झाला तरच तो डिसऑर्डर बोलला जातो आपण त्याला, पण नॉर्मली सगळ्यांनाच असतो ना. मॅथमॅटिक डिसऑर्डर, मॅथमॅटिकमध्ये आहे कोणाला, येणं नाही आणि
डिसऑर्डर वेगळा. डिसऑर्डर म्हणजे कसं की 2+2 हे तर नॉर्मली कोणाला माहिती आहे, पण त्याला वेगळंच काहीतरी, तो वेगळंच काहीतरी फाइंड आउट करणार त्या गोष्टीचं. 2+2 = 6 लिहिणार तो किंवा 7 लिहिणार. ओके, जे की त्याला समजलं नाही. ओके, त्याला आपण मॅथमॅटिकल डिसऑर्डर बोलणार. आता डिसऑर्डर ऑफ रिटर्न एक्सप्रेशन. आता या ठिकाणी वाचतोय मी, आता या ठिकाणी रीड करतोय किंवा तुम्ही एखादा रिटर्न करताय एखादी गोष्ट, पण तुमचे एक्सप्रेशन डिफरंट दाखवताय. तुम्ही पोएम लिहिताय किंवा तुम्ही एखादं सॉन्ग लिहिताय, तुम्ही तुमचं एक्सप्रेशन वेगळंच काहीतरी आहेत. अँगरचे एक्सप्रेशन आहे किंवा क्रायचं एक्सप्रेशन आहे. ओके, ते नर्सिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ लर्निंग. नर्सिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लर्निंग आहे. ओके, त्यामध्ये तेच आहे. म्हणजे यामध्ये असं सांगण्यासारखं वेगळं काहीच नाही. लर्निंग म्हणजे तुम्ही कसं, ज्या वेळेला तुम्ही एखादी प्रोसिजर करतात तीच तुम्ही रिडेमॉन्स्ट्रेट करणार वार्डमध्ये जाऊन किंवा पेशंटवर जाऊन, त्यातून तुम्ही काय शिकणार तेच झालं तुमचं लर्निंग. ओके, यामध्ये असं काही वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. हे फक्त लास्टला स्टुडंटला विचारण्यासाठी केलं होतं मी. म्हणजे तिनं नव्हतं टाकलं हे, मग मी हे लास्टला मी टाकलं. चला ठीक आहे, आपण तेवढं 30 मिनिटं 25 मिनिटं बोलणार स्टुडंटकडून, पण आपल्याला घेणं म्हणजे आपल्याला 1 घंटा वेस्ट करायचा आहे आपला. मला माझा 1 घंटा वेस्ट करायचा आहे. आता माझ्याकडे नॉलेज आहे एवढं, माझ्याकडे टाईम आहे एवढा. बंद करा ते.